काल आपले पुण्याचे आमदार शंकर जगताप साहेब यांनी आमच्याकडे एक बैठकीची मागणी केली होती, ज्यामध्ये पुणे भागातील जे IT क्षेत्रात काम करणारे सर्व कर्मचारी आहेत यांच्या विविध समस्यांवर त्यांनी चर्चा घडवून आणली आणि त्यामध्ये बऱ्याच अंशी असं दिसून आलं की IT कर्मचाऱ्यांवर अचानक होणारा अन्याय, त्यामध्ये बऱ्याच IT कर्मचाऱ्यांना बोलवून फोर्सफुली त्यांचे राजीनामे घेणे, दुसरं त्यांना दाद मागायला जागा नसणे आणि अशा बऱ्याच गोष्टींवर त्यांनी आमच्यासमोर प्रश्न उपस्थित केले। त्या संदर्भात एक बैठक झाली आणि त्यांनी जी मागणी केली आहे की IT कर्मचाऱ्यांसाठी स्पेशल काहीतरी एक पॉलिसी असली पाहिजे दाद मागण्यासाठी, तर त्याबद्दल आम्ही एक अभ्यासगट स्थापन केला आहे, ज्या माध्यमातून ITचे जे कर्मचारी आहेत यांना जो त्रास होतो, त्यांचे फोर्सफुली राजीनामे घेतले जातात आणि इतरही गोष्टी आहेत आणि त्यांनी दाद कुठे मागावी, त्यांचे पगार कसे असावे, त्यांचे नोकरीचे नियमन कसे असावे याबद्दल स्वतंत्र कायदा नाही आहे। तर याबद्दल काही पॉलिसी असली पाहिजे का, यासाठी आम्ही स्वतंत्र बचत गट आता करतो। विशेष करून दाद हे फक्त IT कंपन्यांच्याच बाबतीत आहे ना, कारण का हे फक्त एक प्रकरण समोर आले ITच्या निमित्तानं, असं अनेक कंपन्यांमध्ये किंवा इतर काही गोष्टी नाही। मध्यंतरी आपण पाहिलं असेल तर काही न्यूज आल्या होत्या की मोठ्या मोठ्या IT कंपनीजमधनं फोर्सफुली राजीनामे घेतले गेले, त्यामुळे हा प्रश्न, ही बैठक फक्त IT कंपनीजबद्दल होती आणि त्याबद्दल हा अभ्यासगट काम करणार। आताची मात्र गेल्या काही दिवसांपासून खरं तर वेगवेगळ्या कंपन्यांमधले वेगवेगळे प्रकार आहेत ते समोर येत आहेत। धर्मांतसारखं प्रकरण नाशिकचं असेल, त्यानंतरून आता पुण्यातलं एक प्रकरण आलेलं आहे, तिथे प्रार्थना करण्यासाठी एक सभागृह वापरला जात होता, त्या ठिकाणी वेगळ्या धर्माच्या लोकांना प्रवेश नव्हता। त्यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये तुम्ही कामगार मंत्री म्हणून कशा पद्धतीने या सगळ्या उपाययोजना? नाही, आपण म्हटलं ते एकदम खरोखर आहे। बऱ्याच अंशी हे पाहायला जाते की नमाज पढण्यासाठी मुभा दिली जाते, पण या IT कंपनीमध्ये जेव्हा एखाद्या कंपनीमध्ये मागे जेव्हा आम्ही पाहणी केली तर पाळणाघर आहे का हे जेव्हा बघितलं गेलं, तिथे पाळणाघर नव्हतं। त्यामुळे तुम्ही नमाज पढण्यासाठी मुभा देता, बुरखा घालण्यासाठी मुभा देता आणि जे कायद्यामध्ये आहे की महिलांना पाळणाघराची सुविधा असली पाहिजे, फिडिंगसाठी सुविधा असली पाहिजे, तर ह्या गोष्टी तिथे उपलब्ध नाही आहेत। त्यामुळे या माध्यमातून या सर्व कंपनीजवर आम्ही एक पथकसुद्धा येणाऱ्या काळामध्ये म्हणजे एक इन्स्पेक्शन मोहीम काढण्याच्या विचारात आहोत की सर्व नियमांचं पालन या कंपनीज करतात की नाही आणि या माध्यमातून ज्या कामगार जे कर्मचारी आहेत त्यांचं जे प्रोटेक्शन आहे तिथे होते आहे की नाही, या संदर्भात आम्ही लवकरच एक इन्स्पेक्शन करण्याचा विचार करत आहोत। लेन्सकार्ड सारख्या कंपनीने आहे जे लेन्सकार्ड नाशिक प्रकरणामध्ये NHRCनी आम्हाला म्हणजे त्यांनी जे तिथले आमचे कामगार कायद्याअंतर्गत जे विषय आहेत त्या अंतर्गत एम्प्लॉयर रिलेशन आणि इतर जे काही नियमन आहे याबद्दल त्यांनी आमचे अभिप्राय मागवले आहे आणि हा सर्व विभागांकडनं त्यांचे अभिप्राय त्यांनी मागवले आहे। त्यानंतर काही अजून डिटेलिंगमध्ये जर त्यांनी मागितलं तर आपल्याला आम्ही अवगत करू, बेसिक माहिती मागू। सर, लेन्सकार्ड सारख्या कंपनीने देखील एक महत्त्वाचा निर्णय घेतला आला होता की टीका आणि या सगळ्या गोष्टी लावून तुम्ही येऊ नये, तसं बुरखा आलं त्या ठिकाणी केलं होतं। त्यामुळे अशा ज्या काही कंपन्या वेगवेगळे निर्णय आणतात त्या संदर्भामध्ये काही बैठक घेणार आहात का आणि कंपन्यांना काही वेगळे आदेश देणार? नाही, आता हा प्रश्न आत्ताच समोर आला आहे, निश्चित याच्यावर आम्ही लक्ष घालू, पण असं जर कोणी करत असेल तर याच्यावर आम्ही निश्चित कारवाई करू। आतापर्यंत झालेली नाही, अनेक फॉर्म भरले गेले, 64,000 फॉर्म भरले गेलेले, मात्र त्याच्यातून बोर्ड सिक्युरिटी नाही, निश्चित हा विषय आपण माझ्यासमोर मांडला, मला डिटेल याची माहीत नाही आहे, पण याबाबत काय निर्णय त्यांनी घेतला आहे याचं सविस्तर वाचन करून मी आपल्याशी बोलेन। भाऊ, माथाडी कामगारांसंदर्भात देखील तुम्ही महत्त्वाचे निर्देश दिले। स्थानिक पातळीवरती माथाडी कामगारांना रोजगारामध्ये उतर डावले जात असल्याची माहिती समोर येत होती। काल रायगड आणि पनवेल परिसरातील एका कंपनीचा हा प्रश्न आहे, जिथे असं लक्षात आलं की एकच टोळी लोडिंगचं काम करते, अनलोडिंगचं करत नाही आहे
आणि लोडिंगसाठी त्यांना परराज्याचे ते कामगार भरतात आहे आणि अनलोडिंगसाठी स्वतःचे कामगार वापरतात. आणि तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी अशी मागणी केली होती की जे काम ही टोळी करायला तयार नाही आहे तर ती स्थानिक भूमिपुत्रांना का देण्यात येऊ नये. तर या बाबतीत आम्ही कंपनीला विनंती केली आहे की आपण असं पत्र आम्हाला द्यावं. आम्ही स्थानिक भूमिपुत्रांना तिथे नोंदित करून त्यांना न्याय देण्याचा आम्ही आदेशित केला. राज्यभरामध्ये अशा प्रकारचा निर्णय असतानाही अंमलबजावणी होत नाही. नाही, राज्यभराचा प्रश्न नव्हता, हा एका कंपनीपुरता प्रश्न होता. राज्यभरामध्ये आपण जर पाहिलं तर मॅक्झिमम स्थानिक भूमिपुत्रांनाच या माध्यमातून काम मिळत असतं. जी जिस तरीके से बुर्दे वाली घटना स्टार्ट में आई, फिर उसके बाद अभी नासिक के बाद नासिक में जो घटना आई, जिस तरीके से पुणे में आई, कॉर्पोरेट स्तर पर उस तरीके की चीजें हो रही हैं, उसको लेकर राज्य सरकार और कामगार विभाग किस तरीके से निपटा है? नहीं, ये जो घटनाएं सामने आ रही है इसमें हमने कल ही एक बैठक हुई जिसमें पूना के आमदार शंकर जी जगताप इन्होंने बहुत सारे मुद्दे हमारे सामने रखे और ये जो घटनाएं घट रही है इस माध्यम में सभी कारपोरेट कंपनीज को हम एक शोकॉज देंगे और इन कंपनीज में जो कमी है, आज बहुत से कंपनीज में बच्चों के लिए जो पाळनाघर होना चाहिए वो नहीं है, फीडिंग के लिए बच्चों के लिए जो एक अलग रूम होना चाहिए वो नहीं है. ऐसी बहुत सी खामियां इन कंपनीज में होती है और ये कंपनीज हमारे एक्ट के अंडर नहीं आती, इसलिए वो मनमानी करती है. लेकिन इन सभी कर्मचारियों को उनका न्याय मिलना चाहिए, इसलिए लेबर कोर्ट और इंडस्ट्रियल कोर्ट के माध्यम से उनको न्याय हम मिलाकर देते हैं. आने वाले समय में आईटी कंपनीज के कर्मचारियों के लिए हम ट्रिब्यूनल स्थापित करने वाले हैं और अभी इन घटनाओं को मद्देनजर रखते हुए हम आगे इन सभी कंपनीज में एक अच्छा इंस्पेक्शन, प्रभावी इंस्पेक्शन करेंगे और जो इसमें दोषी दिखेंगे उन पर हम कार्रवाई करेंगे. सुंदर साहेब, मुळात या एकंदरीत कॉर्पोरेट लॉ मध्ये किंवा अशा कंपन्यांमध्ये किंवा अशा कामगार आस्थापनामध्ये तुम्ही काही SOPs बनवले आहेत का, ज्या प्रकारे नाशिक प्रकरण असो, नागपूर प्रकरण असो, अशा एकंदरीत काही SOPs बनवले आहेत? मी आपल्याला पहिलेच सांगितलं की आयटी कंपनीज ह्या कंपनीज ऍक्ट अंडर रजिस्टर होत असतात, त्यामुळे त्या फॅक्टरीज ऍक्ट असेल, लेबर कायदे त्यांना लागू होत नाही. हे सर्व प्रोफेशनल्स असतात, इंजिनियर्स असतात, यांचा पगार हा कामगारांच्या व्याख्येच्या वरचा असतो. त्यामुळे हे आमच्या अंतर्गत येत नाही. तरी सुद्धा यांच्यावर जेव्हा जेव्हा अन्याय होतो तेव्हा लेबर कोर्ट, इंडस्ट्रियल कोर्टाच्या माध्यमातून यांना दाद दिल्या जात असते, यांना न्याय मिळवून दिला जात असतो. पण आता ज्या काही घटना समोर येतात आहे ह्या समोर ठेवून निश्चित येणाऱ्या काळात ह्या घटना घडू नये. आयटी एम्प्लॉईजच्या ज्या काही समस्या असतील ह्या दूर करण्याच्या दृष्टीने त्यांना फोर्सफुली जे अचानक कंपनीतून काढल्या जाते ह्या दृष्टीने एक अभ्यास गट आम्ही स्थापन केला. त्याचा अहवाल आल्यानंतर त्यावर आम्ही निश्चित कारवाई करू. सुरक्षा रक्षक बोर्डाचा जी भरती होते ही खऱ्या अर्थानं अशी होते की पहिले आम्हाला ऑक्युपायर जो असतो तो आम्हाला मागणी देतो. ती मागणी दिल्यानंतर त्या मागणीचा विचार करून त्यात काही जागा ॲडिशनल सरप्लस ठेवून की जर कोणी भरतीला आलं नाही, कोणी स्वतःहून तिथे जॉईन झालं नाही तर ॲडिशनल जो वेटिंग असतो तो तिथे जॉईन होईल असा एक पूल तयार करण्यात येतो आणि त्यानंतर भरती घेण्यात येते. मागच्या काळात ज्या भरत्या झाल्या त्या चुकीने म्हणा किंवा अधिकाऱ्यांच्या चुकीने असो किंवा चुकीच्या आदेशांमुळे त्या झाल्या. त्यामुळे आता ती वेटिंग जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत नवीन भरती आम्ही करणार नाही. अशी स्पेसिफिक तारीख नाही आहे. आम्हाला जशी मागणी येत असते त्याप्रमाणे ही भरती आम्ही करत असतो. त्यामुळे आता जी वेटिंग लिस्ट आहे ती संपल्यानंतरच नवीन भरती चालू.